आपल्यासोबत आयुष्यभर कोण असावं, कोण किती काळ असावं, हे सगळं. असं कसं? मी आता तुम्हाला ओळखायला लागले. तुमच्यासारख्या माणसाबरोबर कोणी असं कसं काय वागू शकतो? दोघांनी मिळून जगणं फुलवलेलं असतं. 8 वर्ष काही कमी काळ नाही. सोबत खूप स्वप्न बघितली असती. अख्ख्या आयुष्याचं प्लॅनिंग केलं असेल. तिला लहान मुलं खूप आवडतात. त्यांना शिकवण्यात, त्यांच्याशी खेळण्यात रमते ती. त्यांच्यासाठी सतत काहीतरी ऍक्टिव्हिटी प्लॅन करत असायची. आम्ही दोघांनी एक जागाही घेऊन ठेवली विकत, म्हणजे पुढे आयुष्यभर ती तिथे ऍक्टिव्हिटी सेंटर चालवेल. तिला कोणी दुसरा आवडला का? तिच्या करिअरसाठी तुम्ही लग्नाचे थांबलात. ती 27ची झाली, तुम्ही 35चे झालात. आता तिने किंवा तुम्ही तिसऱ्या कोणाशी लग्न केलं तरी सुखी राहू शकाल? आणि असं केलं तरी ही तिसऱ्या व्यक्तीची फसवणूक होणार नाही का? मला खरं सांगा, ती तुम्हाला का सोडून गेली? नाहीतर मला नंबर द्या तिचा, मी विचारते तिला. आपला माणूस आपल्या सोबत असतं ना, तेव्हा आपण गृहीत धरतो त्याला. आपण मात्र करिअर, सेटलमेंट यांच्या मागे लागतो. त्याच्याही काही भावनिक गरजा आहेत हे विसरून जातो का आपण? भांडणं होतात, वाद होतात, तरी कळत नाही आपल्याला. आपण रेटून नेतो तसंच. नात्यातल्या अशा निसरड्या वाटांवर कोणी सावरू नाही शकलं ना, तर संपतच. अशा निसरड्या वाटांवर बाहेरचे टपलेलेच असतात का आपल्याकडे ओढून घ्यायला? माणूस घसरतो ग, फसतो. पण ती तुम्हाला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तू कायमचा मेलास माझ्यासाठी. मी तुला सुखी नको आहे का? असा निर्लज्जासारखा परत मागे येऊ नको असं काय काय म्हणालीये. खरं तर चूक दोघांची आहे. बाकी सगळं ठीक आहे, पण प्रेम ते तरी खोटं नव्हतं ना? 8 वर्षांचं प्रेम होतं. माझी 8 वर्ष वाया गेली असं म्हणाली ती. प्रेमात जेव्हा निवडीची वेळ येते ना, तेव्हा अधिकतर मुली भविष्य निवडतात, प्रियकर्मी. तुम्हाला आता सोबतीची गरज आहे आणि मला